नमस्कार. आवाज येतोय? बरं. नमस्कार. मी मोहित तानपाठक. आज आपल्या 3 दिवसीय व्याख्यानमालेचा आज तिसरा दिवस आहे. 2 दिवस अनेक अडचणी आल्या ज्या तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा आहेच. काही वेळा सॉफ्टवेअर, काही वेळा हार्डवेअर आणि काही वेळा जर सॉफ्टवेअरमधले वेगवेगळे फीचर्स त्याच्यामुळे अडचणी येतात. या क्षेत्रात आपण नवीनच असल्यामुळे जरा अडचणींना तोंड द्यावं लागलं. राजूदादांच्या अनुभवातून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली, मनोजी खेळणार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करतो आहोत. तर आजचा आपला तिसरा दिवस आहे. आज पण जर आवाजाचा काही प्रॉब्लेम येत असल्यास क्षमस्व, थोडासा ॲडजस्ट करा. आपण लवकरच म्हणजे आज किंवा उद्यापर्यंत फेसबुकवर सुद्धा यूट्यूबवर सुद्धा या 2 दिवस व्याख्यान झालेलं आहे त्याच्या व्हिडिओ टाकणार आहे. शक्यतो पहिल्या व्याख्यानाची व्हिडिओ आज रात्री येईल. दुसऱ्या व्याख्यानाची व्हिडिओ 2 दिवसांनी येईल, त्याच्यानंतर तिसऱ्या येईल. दुसऱ्या व्याख्यानाची व्हिडिओ काल 2 वेळा करावी लागली होती, तर ती एकत्र करूनच टाकली जाईल. तर आज तुम्हाला आवाज चांगला येतो अशा अपेक्षा घेऊन आपण सुरू करू. आज व्याख्यानाचा तिसरा दिवस आहे. आज आपण 2 दिवस त्र्यंबकेश्वरशी निगडीत विषय घेतले, हे सगळ्यांना वाटेल. त्र्यंबकेश्वर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर किल्ला हे विषय आपले 2 दिवस होते. आजचा विषय खूपच वेगळा जर असं वाटेल, पण साधारणतः 8-10 दिवसापूर्वी हिंदू साम्राज्य दिनानिमित्त म्हणजे शिवराज्याभिषेका दिनानिमित्त आपण व्याख्यान घेतलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या आयोजनातून ते व्याख्यान घेतलं होतं. ते राज्याभिषेकानिमित्त होतं. त्याच्यात आपण शिवराज्याभिषेकाची गरज का होती नाही सांगितलं. पण बरेच वेळा असं होतं, जेवढे व्याख्यानं होतात हे सांगतात की गरज का होती आणि काय झालं, कसं झालं, कुठे झालं हे सांगतात. पण तो एक्झॅक्ट शिवराज्याभिषेक कसं झाला, त्याचा दिखावा कसा होता किंवा त्याचा विधी कसा झाला, काय काय घटना त्यावेळेस घडल्या हे आपल्याला माहीत पाहिजे. कारण ते आपल्याला लिहिलेलं आहे, आपल्याला माहीत पाहिजे ते. तर आपण त्याच्याकडे नीट दृष्टिकोनातून बघू शकतो. कसा झाला याच्याने हे झालं ते झालं म्हणून फायदा नाही. तर त्याच्या निमित्तानेच तो जो शिवराज्याभिषेक रायगडावर झाला तो कसा झाला, किती वेळाचा होता, काय काय त्याला लागलं, काय काय त्यासाठी पूर्वतयारी किती दिवस आधी करावं लागली, तर अडचणी किती आल्या ते समजून घेणार आहे. अडचणींवर मात करताना सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे त्र्यंबकेश्वरच्या लोकांनी, त्र्यंबकरांनी काय मदती केल्या, याचं सगळं आपण मार्गदर्शन राजू यांच्याकडनं घेणार आहे. तर आता आपण व्याख्यान सुरू करू. त्याच्यानंतर तुम्हाला कमेंटमध्येच यूट्यूबची पण लिंक देण्यात येईल. साधारणतः संध्याकाळी व्हिडिओ पहिल्या व्याख्यानाची येईल. संध्याकाळी म्हणजे 7:30-8 वाजेनंतर, किंवा उशीर झाल्यास 9 वाजेपर्यंत येऊ शकते. कमेंटमध्ये पोस्ट येईल किंवा पेजवर सुद्धा ती लिंक टाकली जाईल. ज्यांना पहिल्या दिवसाचं व्याख्यान नीट आवाज पाहिजे असेल, थोडंसं आम्ही प्रोसेसिंग करून टाकतो आहोत, ती भरण्याचा प्रयत्न करतो. आता मी बोलू.
नमस्कार. श्री गणेशाय नमः. ज्या देशी मृग काळवीट असती, ज्या देशी मृग काळवीट असती, तो हिंदू धर्माशुची. दर्भ ब्रह्मतरू पवित्र सरिता, तीर्थे सदन्नी रुची. स्थाने ही मुनीची क्वचित बहुजनी. स्थाने ही मुनींची क्वचित बहुजनी. भूपे स्वता पाहुनी, गादी रायगडी. प्रशस्त रचिली, सह्याद्रीला लागून. मग तो रायगडाप्रती, गागा भट्टा भिद द्विजेंद्रास. काशी हुनी अनवनी, करवी राज्याभिषेक कार्यास. केला मंडप कुंड शास्त्र विधीने, वेदी ग्रहांची बरी. आले ब्राह्मण सर्व वेद वदनी, ज्यांची खरी वैखरी. श्रौत स्मार्त विधीत ही कुशलता, जे शुद्ध अभ्यंतरी. तेजाने अतिशोभती दिनपती, शोभे जसा अंबरी. सामग्री सुमणे सुगंध कमले, जाई जुई मोगरी. धूपा मोद यथेष्ट वात गतीने, संचारला अंतरी. तैसे दीप ही साज्यते उजळले, गंधे नवी केशरी. पक्वान्ने विविधे करोनी रचिले, नैवेद्य नानापरी. कन्या मंगल वस्त्र वेष्टिताशा, सौभाग्यशाली स्त्रिया. आल्या त्या अभिषेक कार्य समयी, प्रेमे शिवाजीचिया. करोनी असा सर्व संभार सिद्ध, सुलग्नी उपाध्याय तेव्हा प्रबुद्ध. सपत्निक सिंहासनस्थान रूपाला, करीती सुपट्टाभिषेक क्रियाला. तुम्हाला वाटलं असेल की काय सुरुवात आहे. आजचा जो विषय आहे तो आपला या कलियुगाला एक वेगळं वळण देणारा, हिंदुस्थानच्या इतिहासातला एक सुवर्ण दिवस, जेव्हा राजे शिवाजी छत्रपती म्हणजे सिंहासनारूढ झाले. आणि त्याचा जो धार्मिक सोहळा हिंदू विद्वानांनी, हिंदू त्यांच्या प्रजाजनांनी, त्याच्यामध्ये बहुसंख्य हिंदू जनता होती, त्या प्रजाजनांना अनुभवला. आणि जो भारताच्या इतिहासाला, हिंदुस्थानच्या इतिहासाला एक स्वतंत्र वळण देणारा ठरला, तो जो प्रयोग होता, धार्मिक विधी होता, त्या प्रयोगाविषयी कोणी बोलत नाही जास्त. आणि आपल्या त्र्यंबक क्षेत्राचे जी काही परंपरा आहे ती धार्मिक विधीची आहे. आणि असं म्हणतात की या राज्याभिषेकाच्या विधीला सुद्धा तो संपन्न करण्यासाठी आणि तो बनवण्यासाठी तो विधी त्र्यंबक क्षेत्रीच्या विद्वान आणि पैठण क्षेत्रीचे विद्वान आणि काशी क्षेत्रीचे विद्वान हे एकत्र आले होते त्या काळात. आणि त्यांनी सर्व विचार विनिमय करून आलेल्या म्हणजे अडचणींवर तोंड देण्यासाठी हा एक स्वतंत्र विधी रचना केली गागा भट्टांनी. आणि त्या विधीच्या संदर्भामध्ये हा विषय मांडण्यासाठी मला शंभू प्रतिष्ठाननी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं फारच आभार व्यक्त करतो. आणि आपण परत एकदा हे माझं व्याख्यान ऐकण्यासाठी नेटवरती उपस्थित झाला त्याबद्दल तुमचेही आभार मानून आजच्या विषयाला मी आरंभ करतो. तर आरंभासाठी मी जे काव्य म्हटलं ते शिवछत्रपतींचं चरित्र 250 वर्षापूर्वी परत एकदा
जे ग्रंथकार मी 2 दिवस नमूद करतो आहे, ज्यांनी तीर्थयात्रा प्रबंध लिहिला, ते गणेश शास्त्री, सदाशिव शास्त्री लेले यांनी एक शिवाजी महाराजांचं चरित्र काव्यात्म लिहिलेलं आहे 1858च्या सुमारास, आणि ते आमच्या त्र्यंबकच्या परंपरेतलं आहे. म्हणून मी त्यातले काही राज्याभिषेकाच्या संदर्भातले पद्य मी वाचून दाखवले. आता शिवधर्म वगैरे बऱ्याच नवीन नवीन चळवळी पण येत आहेत, पण आपण इथं क्षेत्रस्थ ब्राह्मण भरपूर आहे आणि शंभू मित्रमंडळामध्ये पण भरपूर ब्राह्मण आहे. तर ब्राह्मणांचं दैवतच शिव त्या काळापासूनच झालं, त्यांच्या हयातीतच. शिवछत्रपती हे दैवत स्वरूप ब्राह्मणांना तरी झाले की ज्या गागा भट्टांनी त्यांचा अभिषेक केला त्यांनी सुद्धा संस्कृतमध्ये शिवराज प्रशस्ती निर्माण केली. त्र्यंबकेश्वरच्या या अत्यंत विद्वान पंडित लेले शास्त्रींनी सुद्धा शिवचरित्र मराठी काव्यामध्ये केलं. कवी भूषणांनी त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये केलं. असं अनेक भाषेमध्ये शिवाजी महाराजांचं चरित्र आपल्याला आढळतं, आणि ते त्यांच्या हयातीतच त्यांना देवपण मिळालेलं आहे, त्यांच्या कर्तृत्वाने मिळालेलं आहे. ते असं काही बहाल होत नसतं. आणि हिंदुस्थानची परंपरा आहे की प्रत्येक युगामध्ये जे अत्यंत मोठे मोठे कार्य करणारे महनीय असे राजे झाले त्यांना आपण देवता मानतो. त्याच्यामुळे शिवाजी हे आपलं तर दैवतच आहे, महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचं हे दैवत आहे. आणि त्यांच्या या राज्याभिषेकाच्या विधीच्या संदर्भामध्ये तो विधी कसा बनला, त्याच्यात काय विशेष आहे, कारण तो हा विधी स्वतंत्र महाराजांसाठीच बनवण्यात आला होता आणि याच्यावरती भरपूर मेहनत झालेली होती. मल्हारराव चिटणीसांनी त्याचं वर्णन पण त्यांच्या बखरीमध्ये केलेलं आहे की याची सिद्धता कशी कशी झाली. जिज्ञासूंनी ती जरूर एकदा वाचावी. आपल्या हिंदू परंपरेमध्ये पुराण न्याय मीमांसा धर्मशास्त्रांग मिश्रिता वेदा स्थानानि विद्यानाम धर्मस्य च चतुर्दश. याचा अर्थ असा आहे की ब्रह्मादी पुराणे, न्याय, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा ही दर्शने, गौतम याज्ञवल्क्यादिक ऋषींची धर्मसूत्रे म्हणजे स्मृती, आणि 6 वेदांगे व 4 वेद, ही 14 सर्व विद्या व धर्माची स्थाने आहेत. आपल्याला काही विद्या अध्ययन करायचं असेल किंवा धर्म समजून घ्यायचा असेल, सनातन वर्णाश्रम धर्म, तर हे समजून घेण्यासाठी या 14 मध्येच आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्या अभ्यासाशिवाय आपल्याला हे सर्व कळणं फार मुश्किल आहे. तर आपल्या जुन्या संस्कृतीमध्ये नेमकं याचं काय महत्त्व होतं की राज्याभिषेक कशासाठी, राजा कशासाठी, राजा हा विष्णूचा अंश मानला गेलेला आहे. तर त्याचं अत्री ऋषींनी फार उत्तम वर्णन केलेलं आहे. दृष्टस्य दंडः सुजनस्य पूजा न्यायेन कोशस्य च संप्रवृद्धिः अपक्षपातोर्थिषुराष्ट्र रक्षा पंचैव यज्ञा कथिता नृपाणा. हे 5 प्रकारचे यज्ञ नृप म्हणजे राजांनी करायचे त्याच्या हयाती राज्याभिषेकानंतर. दृष्टांना दंड करायचा आहे, सुजनांना त्यांची पूजा करायची आहे, त्यांचं रक्षण करायचं आहे. न्यायेन कोशस्य च संप्रवृद्धी म्हणजे न्यायपूर्वक मार्गाने जनतेला पीडा न देता, त्यांचं शोषण न करता एक करभार असा लावायचा आहे की तो त्यांना भार नाही झाला पाहिजे, कर असा गोळा करायचा आहे आणि ते न्याय मार्गाने त्या कोशाची संप्रवृद्धी करायची आहे. अपक्षपातोर शिशुराष्ट्र रक्षा, कुठलाही पक्षपात न करता, धर्म जात किंवा अन्य कोणतेही हे न करता, हे सर्व मुलं आपलेच आहे असा त्यांचा प्रतिपाळ, पक्षपात रहित त्यांच्या भांडणामध्ये न्याय देणे, त्यांना दंड करणे आणि चतुरंग बलासहित आपल्या राष्ट्राची, आपल्या प्रजाजनांची, आपल्या भूमीची रक्षा करणे, हे 5 महायज्ञ राजाला सांगितले. त्याच्यासाठी राजा पाहिजे समूहाला. आणि
राजाचे 7 अंग असतात. त्याच्यामध्ये दुर्ग आहे, कोश आहे, सैन्य आहे, अमात्य आहे, भूमी आहे. आणि हे सप्तांगानी बहरलेलं समृद्ध असलेलं जर राज्य आणि त्याच्यावरती उत्तम राजा असेल तर तो इतिहासामध्येही अमर होतो आणि प्रजाजनांमध्ये आणि पिढ्यानपिढ्या त्याचं यशोगान त्या भूभागावरती जनता करते. असेच महाराज होते. आणि त्या महाराजांना जेव्हा राज्याभिषेक करण्याची म्हणजे मनोदय विद्वानांकडनं व्यक्त केला गेला, तो काळ जर आपण लक्षात घेतला तर भारतामध्ये संपूर्णतः म्लेच्छांचं राज्य आलेलं होतं. असा हिंदू राजा पूर्वीच्या परंपरेमधला असं कोणी नव्हतं की जो डोळ्याला डोळे देऊन म्लेच्छांशी संघर्ष करेल, आपल्या भूमीचं रक्षण करेल, आपल्या जनतेचं रक्षण करेल. असा कोणताच राजा या भूतलावरती नव्हता. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या स्वपराक्रमाने एक राज्य, छोटंसं का होईना पण एक राज्य बनवलं. मग आदिलशाही असो, मोगलाई असो, या सगळ्या शत्रूंशी डोळ्याला डोळे देऊन ते उभे राहिले आणि त्यांनी ते राज्य मिळवलं, स्वतः प्राप्त करून घ्या. सामान्यतः पूर्वी जर पल्लव, चेर, पांड्य, यादव आपले जे राजकुळ पाहिले सातवाहनांपासून, तर त्या काळात हिंदू राजे भरपूर होते. या भूमीची सत्ता हिंदू राजांकडे होती. आणि ते हिंदू एक राजा वारला की त्याच्या युवराजाला गादीवरती बसवण्यासाठी म्हणून हे राज्याभिषेकाचा सोहळा सामान्यतः लिहिला गेला. पहिली जी स्मृती आहे आपली ती गौतम स्मृती मानली जाते, सर्वात जुनी. इसवी सन पूर्व काळामध्ये 4th-5वे शतक असं काही अभ्यासक मानतात, पण ती इसवी सनाच्या पूर्वीची आहे गौतम स्मृती. त्याच्यात राज्याभिषेक राजाचे कर्तव्य आहे पण राज्याभिषेकाचा विधी नाही. पण त्यानंतरची जी स्मृती आहे बौधायन स्मृती, त्यामध्ये मात्र एक छोटासा राज्याभिषेकाचा प्रयोग दिलेला आहे. आणि त्यानंतर पुढच्या स्मृतीमध्ये या राज्याभिषेकाच्या प्रयोगाचा विस्तार आणि त्या संदर्भात ज्योतिष ग्रंथामध्ये किंवा धार्मिक ग्रंथामध्ये मग त्याच्यामध्ये वेगवेगळे विधी आणि त्याचा एक व्यवस्थित असा प्रयोग बनवण्याकडे कल नंतरच्या काळामध्ये आपल्या इथे हिंदुस्थानात झालेला आहे. ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या अगोदरच्या काळामध्ये इथे बहामनींची सत्ता होती. 200-300 वर्ष विजयनगरच्या साम्राज्यानंतर हिंदू जनतेला राजाच नव्हता. आणि अशा वेळेस महाराजांनी एक छोटं राज्य स्वपराक्रमाने निर्माण केलं होतं. पण त्यांना ते राजेपद नव्हतं, जे राज्याभिषेक विधी नव्हता झालेला नसल्यामुळे याची खंत अनेक विद्वानांना आणि चांगल्या व्यक्तींना होती की असा एक हिंदू राजा इथे परत सिंहासनावरती बसलेला हवा आणि त्याच्याकडनं प्रजापालन व्हायला हवं आणि त्याच्या अंतर्गत आपल्या सगळ्या व्यवस्था पूर्वीप्रमाणे निर्माण व्हाव्या अशी अनेक संत महंत विद्वानांची इच्छा होती. आणि त्या इच्छेला महाराजांनी पण मान दिला. खरं तर राज्याभिषेक 2 झाले, एक वैदिक आणि एक तांत्रिक. त्यापैकी वैदिक राज्याभिषेकाविषयीच आज आपण बोलणार आहोत. तांत्रिक पुढे कधीतरी त्याच्या संदर्भात साहित्य मला उपलब्ध झाल्यानंतर मी तुमच्याशी बोलेन. यासाठी मी जे संदर्भ ग्रंथ वापरतो आहे ते विशेष करून वासी बेंद्रे यांचं शिवराज्याभिषेकाचा प्रयोग जो त्यांनी छापलेला आहे तो, त्यांच्या ग्रंथातील शिवाजी महाराजांच्या चरित्रकल्ली जे लिहिलं त्यातली माहिती, सभासदांची बखर, चिटणीसांची बखर, अशा काही पुस्तकांचा मी उल्लेख करीन. त्याचबरोबर त्र्यंबकच्या परंपरेतले लेले शास्त्रींचं शिवाजी महाराजांचं चरित्र जे पद्यात्मक आहे ते आणि परंपरेने इथे आलेली माहिती याचा मी आधार घेतो आहे. तर अनेक वर्ष राज्याभिषेकच झालेला नव्हता महाराष्ट्रामध्ये आणि अचानकपणे हा राज्याभिषेकाचा प्रयोग करावा असं वाटलं. पूर्वीचे काही प्रयोग होते तर ते एका व्यक्तींच्या घराण्याने केले होते जे यवनांना सुद्धा
सद्गुरू वंश म्हणून मान्य होते असे वाराणसीचं ते घराणं होतं. गागा भट्ट कोण आणि त्यांचा या शिवाजी महाराजांची म्हणजे ते काशीत राहणारे आणि महाराज इकडे राहणारे, मग कसा संबंध आला किंवा महाराजांनी त्यांची निवड कशी काय मान्य केली, हे याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा थोडंसं गागा भट्टांचा इतिहास तपासावा लागेल. ते गागा भट्ट वाराणसीमध्ये अग्रपूजेचा मान मिळवणाऱ्या घराण्यातले होते. यांचे मूळ पुरुष पैठणवरनं गेले. गोविंद भट्ट नावाचे यांचे वडील होते पैठणला, म्हणजे पूर्वज. तर दुर्गादेवीच्या दुष्काळात 1468 ते 75 या कालावधीमध्ये जो दुर्गादेवीचा दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळामध्ये त्यांचा एक मुलगा रामेश्वर भट्ट हे उपजीविकेसाठी काशीला कायमचे गेले. तिथे ते फार विद्वान होते. त्यांचे चिरंजीव नारायण भट्ट, या नारायण भट्टांची अशी हकीकत सांगतात की हा दुष्काळ नाहीसा होण्यासाठी यवन राजांनी त्यांना विनंती केली. अनेक संतांना ते विनंती करत होते, पण दुष्काळ हटत नव्हता, प्रजेचे हाल होते. तर नारायण भट्टांनी सांगितलं की वाराणसीच्या विश्वेश्वर मंदिराचा तुम्ही जो विध्वंस केला यवनांनी, तर त्याची पुनर्स्थापना जर करू द्याल तर पाऊस पडेल. आणि मग त्यांनी काही तसं परवानगी दिली, त्याप्रमाणे त्याची पुनर्स्थापना झाल्याबरोबर पाऊस पडला. म्हणून त्यांना यवन पण अतिशय मानायचे आणि ते सद्गुरू वंश म्हणूनच त्यांचा मान होता काशीमध्ये. तर अशा नारायण भट्टांच्या ज्यांनी विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि आपल्या त्र्यंबकेश्वरला पण मुहूर्ताधिकांच्या साधनासाठी आपण जो ग्रंथ वापरतो, मुहूर्त मार्तंड, किंवा धार्मिक विधी करण्यासाठी त्रिस्थली सेतू, हे दोन्ही ग्रंथ या नारायण भट्टांनी निर्माण केलेले आहेत. याच्यावरनं त्यांची योग्यता त्या ग्रंथांवरनं तरी निश्चितपणे कळेल. त्याचप्रमाणे हे विश्वामित्र गोत्री, ऋग्वेदी, अश्वलायन सूत्री असे घराणे. त्या नारायण भट्टांना 2 पुत्र, एक रामकृष्ण भट्ट आणि एक शंकर भट्ट. त्यापैकी शंकर भट्ट हे सिद्धांत कौमुदीकार भट्टोजी दीक्षितांचे गुरु, म्हणजे शंकर भट्टांची योग्यता सुद्धा लगेच कळेल. आणि रामकृष्ण भट्ट हे जीवत पितृक निर्णयामुळे आपल्याला परिचय आहे त्र्यंबकेश्वर क्षेत्रातील लोकांना. हे जे 2 पुत्र होते रामकृष्ण भट्ट आणि शंकर भट्ट, यापैकी शंकर भट्टांना आता आपण पुढे विचार करायचा नाही, पण रामकृष्ण भट्टांना 3 मुलं झाले. एक दिनकर भट्ट, कमलाकर भट्ट आणि लक्ष्मण भट्ट. यापैकी एक दिनकर भट्ट म्हणजे कमलाकर भट्ट म्हणजे ज्यांनी निर्णय सिंधू लिहिलेला आहे, शांती कमलाकर लिहिला, किंवा राज्याभिषेक पद्धती हा ग्रंथ लिहिला. हे कमलाकर भट्ट आपल्या गागा भट्टांचे काका, म्हणजे दिनकर भट्ट, कमलाकर भट्टांचे मोठे बंधू दिनकर भट्ट यांचे चिरंजीव विश्वेश्वर भट्ट, यांनाच गागा भट्ट म्हणतात. आणि कमलाकर भट्ट यांचे जे चिरंजीव होते ते अनंतदेव भट्ट. या दोन्ही बंधूंनी या राज्याभिषेकाच्या प्रयोगाच्या पोथ्या अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्या. तशा राज्याभिषेकाच्या अनेक पोथ्या आपल्याला पाहायला मिळतात, पण बरेचसे प्रयोग 1 दिवसाचे आहेत. पण 1 दिवसापेक्षा जास्त विस्ताराने आणि सगळे म्हणजे राज्याभिषेक प्रयोगाचे सर्व काही ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे अशा ज्या काही पोथ्या आहेत, त्या पोथ्यांपैकी या 2 बंधूंच्या पोथ्या आहेत. गागा भट्ट म्हणजे विश्वेश्वर भट्टांची पोथी राज्याभिषेकाची, जी खास शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी त्यांनी लिहिलेली. आणि अनंतदेव भट्टांची पोथी पण राजस्थानला बरेच राजपूत राजांनी वापरायचे, कारण तो प्रयोग 1 दिवसाचा किंवा मंचकारोहण करण्याजोगा असा होता. कारण ते राजाचे पुत्रच होते, त्यांना ते बसवावं लागायचं. पण इथे मात्र असं नव्हतं. राज्य अगोदर मिळवलेले मग राज्याभिषेक करण्यात आलेला आहे. तर तेव्हा त्यांच्या वंशाचा शोध सुरू झाला. पण राज्याभिषेक हा क्षत्रिय कुळामध्ये होत होता त्या काळच्या वर्णाश्रम धर्मामध्ये. मग महाराजांचं कुळ शोधण्यात आलं आणि त्याच्या क्षत्रियत्व शिक्कामोर्तब झाले आपल्या वंशावळींच्या माध्यमातून. आणि ते सिसोदेव वंशातले आहे, राजस्थानच्या राजकुळातले क्षत्रिय आहे. अशा त्या वंशावळ्या सगळ्या मिळवल्यानंतर दुसरी अडचण अशी होती की त्यांचं उपनयन वगैरे संस्कार झालेले नव्हते या धामधुमीमध्ये, समावर्तन. मग ते संस्कार केले असं चिटणीसांनी नोंदवलेलं.
तर मूळ राज्याभिषेकाचा प्रयोग जो सुरू झाला त्याच्या अगोदर म्हणजे चतुर्थीलाच हे व्रतबंध वगैरे झालं असं त्यांनी बखरीमध्ये लिहिलेलं आहे. त्याची सत्यता आता आपण पडताळून बघू शकत नाही, पण झालं असावं, कारण त्यावेळेसचे वाद बऱ्याचशा बखरींमध्ये उमटलेले आहेत आणि नंतर जो तांत्रिक राज्याभिषेकाचा प्रयोग करायचा ठरला निश्चलपुरी गोसाव्यांच्या माध्यमातून, त्या काळात अनेक ग्रंथांमध्ये या वादांचा किंवा या सर्व मुद्द्यांचा परामर्श घेण्यात आलेला आहे. पण मग उपनयन झालं असावं, समावर्तन करून एखादा विवाह लागून मग मुख्य प्रयोग सुरू झाला असावा असं वाटतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की चिटणीस बकरीत दिलेली माहिती बऱ्याच अंशी सत्याला जवळ जाणारी असावी, कारण ते आवश्यक होतं त्या प्रयोगाच्या सुरुवातीला. तर ज्या गागा भट्टांनी हा प्रयोग लिहिला यांच्या घराण्यामध्ये अत्यंत मोठ्या मोठ्या ग्रंथरचना झालेल्या आहे. विद्वानांचं घराणं आहे आणि यवनांना पूज्य होतं आणि त्यांना खास करून महाराजांनी बोलवून घेतलं. आता हा जो प्रयोग निर्माण केलेला आहे त्यांनी, याच्यामध्ये ऐतरेय ब्राह्मण व विष्णू धर्मोत्तर पुराण याच्यात आधारे तो केलेला आहे, कारण त्याच्यात हे मुख्य ग्रंथ मानून त्या प्रयोगाचा विस्तार केलेला आहे. याच्या पुढेही गागा भट्टांनी लेखन केलेलं आहे. कायस्थ धर्मप्रदीप, ज्याला गागा भट्टी म्हणतात, किंवा शिवराज प्रशस्ती, हा संस्कृत काव्यग्रंथ जो शिवाजी महाराजांची प्रशस्ती करणार आहे, हा पण गागा भट्टांनी नंतरच्या काळामध्ये लिहिलेला आहे. आता आपण डायरेक्ट म्हणजे इकडे तिकडे न जाता त्या प्रयोगाकडे वळूया. ह्या कार्यक्रमाला जी सुरुवात झाली राज्याभिषेकाचा, तो पहिला दिवस अधिकृतरित्या सांगता येईल हा 30 मे 1674, ज्येष्ठ शुद्ध षष्ठी, शके 1596. याच्यासाठी पहिले म्हणजे हा दिवस कसा निवडला, कारण मुहूर्तावरती पहिल्यांदा विचार होतो. तर या प्रयोगाची जी पोथी बेंद्रे सरांनी दिलेली आहे, आता छापलेली आहे राजस्थानमधल्या याच्यातनं मिळवून, म्युझियममधनं, संग्रहालयातनं, तर त्या पोथीमध्ये पण सुरुवातीला त्यांनी मुहूर्त विचारच दिलेला आहे. पण त्या मुहूर्त विचार वाचल्यानंतर नेमका हाच मुहूर्त का निवडला असं काही स्पष्टीकरण मिळत नाही. म्हणून मी थोडेसे आपले काही ग्रंथ चाळले 4-5 दिवस आणि त्याच्यातनं मात्र मग योग्य रीतीने बोध झाला. हा मुहूर्त निवडण्याची मी पहिल्यांदा इतर याच्यातनं मिळवलेल्या कारिका तुम्हाला सांगतो. म्हणजे हाच मुहूर्त का निवडला गागा भट्टांनी किंवा तत्कालीन विद्वानांनी हे पण आपल्या लक्षात येईल. बृहस्पती संहिता ही पण इसवी सन पूर्व काळातली आहे. म्हणजे देवगुरु बृहस्पती यांनी लिहिली असं आपली मान्यता आहे. तर बृहस्पती संहितेमध्ये राज्याभिषेक प्रयोगाच्या संदर्भात चर्चा करताना त्यांनी काही कारिका दिलेल्या आहेत. त्याच्यातली एक कारिका आहे, ज्येष्ठायाम देवराजस्य नरराजस्य चोत्तमा पूर्वम रक्षति शस्त्रम स्यात् कृष्णे चांत्यत्रिकम विना. याचा अर्थ असा आहे की ज्येष्ठ महिन्यामध्ये इंद्राचा किंवा मानवी राजांचा अभिषेक करायला ज्येष्ठ महिना हा सर्वोत्तम आहे आणि कृष्ण पक्षामधले 3 दिवस मात्र त्याच्यामध्ये वर्ज्य मानावे. पण ज्येष्ठ महिना हा सर्वश्रेष्ठ दिलेला आहे आणि महाराजांचा राज्याभिषेक पण ज्येष्ठ महिन्यात झालेला आहे. पुढचा विचार, वार, पंचांग शुद्धी बघितलेलीच असणार, तर मग वार त्या दिवशी शनिवार आहे. मग शनिवार कसा काय घेतला असं बऱ्याच जणांची शंका असते. शनिवार, मंगळवार, रविवार हे क्रूर ग्रहांचे वार टाळून काही ग्रंथांमध्ये राज्याभिषेकाचा प्रयोग करावा असं दिलेलं आहे. पण काही ग्रंथ मात्र याची पुष्टी करतात की शनिवार ग्राह्य आहे. तर याची जी कारिका आहे ती आपल्या जुन्या ग्रंथात अशी आहे, शनिर जीव कुजश्चैव, शनिर जीव कुजश्चैव रवि शुक्र बुध इंदवः एवं क्रमेण विज्ञेया काल होरेश्वरा ग्रहा. म्हणजे काळाचे जे होरानाथ आहे, होऱ्यांचे ईश्वर आहे, होरा म्हणजे काल विभाग, तर त्याची सुरुवात शनीपासून सांगितलेली. हा मंदात शुक्रपर्यंत, मंदापासून सुरुवात आहे. मंद म्हणजे शनी, तर तो शनिवार हा कुठल्याही या घटनेला योग्य आहे असं त्याच्यावरनं लक्षात येईल.
आता तिथी कोणची घेतली तर शुद्ध षष्ठी नंदा तिथी घेतलेली आहे. आणि विशेष करून शुद्ध षष्ठी घेण्याच्या पाठीमागे एक कारण असं आहे की तिथ्यार्धम करण, तिथीचा अर्धा भाग करण असतो. तर करण हे क्रमाक्रमाने येत असतं. तर शुद्ध पक्षातल्या षष्टीच्या पूर्वांगाला कौलव नावाचं करण असतं, जे राज्याभिषेकाला उत्तम मानलेलं आहे ग्रंथांतरी. कौलवे करणे ज्येष्ठा योग जीव नवांशकाहा, हे मंजुमती व्याख्येमध्ये दिलेलं आहे की कौलव करणामध्ये ज्येष्ठ महिन्यामध्ये गुरुचे शुभयोगात किंवा शुभ नवांशामध्ये राज्याभिषेक करायला पाहिजे असं मंजुमती व्याख्या म्हणते. तर ते करण कौलवच आहे त्या दिवशी. म्हणून हा जो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध षष्ठी शालिवान शके 1596 या दिवसाची निवड या गागाभट्ट विद्वानांनी केलेली आहे. आणि बाकीचा जो विधी आहे तो आपण विष्णूची प्रतिष्ठा करतो, कारण राजा हा विष्णू देवतेच्या समान मानला जातो आपल्या हिंदू परंपरेत. तर त्यांनी तसं दिलंय की प्रतिष्ठा कालवत सर्वम अन्योक्तम शुभाशुभम नृप विष्णू प्रतिष्ठाख्यौ तौ समौ विनियोगतः. की मग विष्णूच्या प्रतिष्ठेप्रमाणे बाकीचे मुहूर्त किंवा बाकीचे जे अंग आहेत त्याच्या तुम्ही करा. आता या पहिल्या दिवशीचा जो संकल्प आहे, आपण संकल्प जर माहिती पडला तर त्या विधीचा आराखडा माहिती पडतो. हे आपल्या इथल्या सुज्ञ माणसांना आता काही जास्त सांगण्याची गरज नाही, आपण रोजच विधी करतो. तर धार्मिक विधीच्या संकल्पामध्ये त्याचं सार असतं. तर पहिल्या दिवशी जो संकल्प गागाभट्टांनी लिहिलेला आहे त्या पोथीमध्ये, तो यजमानाच्या तोंडून त्यांनी वदवून घेतलेला आहे. जे स्वतः महाराज हे म्हटले असतील हा संकल्प त्या काळामध्ये, मम प्रजापालन अधिकार सिद्धिद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ साम्राज्यादी फल प्राप्त्यर्थम गणेश पूजनम तदंगत्वेन ब्राह्मणैः पुण्याहवाचनम मातृकावसोरधारा पूजनम पुरोहित वर्णादिकंच करिष्ये. बस पहिल्या दिवशी इतकंच काम झालं. म्हणजे काय, गणेश पूजन करण्यात आलं, पुण्याहवाचन करण्यात आलं, मातृका पूजन करण्यात आलं, नांदी श्राद्धांत कर्म आचार्यादी ऋत्विज हे संपन्न झालं. मधुपर्क दिला गेला सर्व ऋत्विजांना. इतकं काम पहिल्या दिवशी झालेलं आहे. आणि त्यानंतर विनायक शांतीचा विधी केलेला आहे. हे मधुपर्क झाल्यानंतर विनायक शांती याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये पण दिलेली आहे आणि महाराष्ट्रात विशेष आजही प्रचलित आहे. समजा आपल्याकडे काही शुभकार्य असेल आणि शुभकार्य ठरल्यापासून ते संपन्न होईपर्यंत मधल्या काळामध्ये आपल्या घरात कोणाचा मृत्यू झाला, आपल्या सपिंडात कोणाचा मृत्यू झाला किंवा काही अनिष्ट घडलं, ते जे अशुभ सूचक आहे, तर त्याची अशुभता नष्ट करून येणाऱ्या शुभकर्मासाठी शुभता निर्माण करण्यासाठी आजही आपण विनायक शांती करतो. ही विनायक शांतीचा विधी सर्वप्रथम पहिल्या दिवशी केला गेला आणि सर्व विनायक शांतीचा विधी संपूर्ण करून पूर्णाहुती वगैरे करून तो विधी त्यांनी म्हणजे पूर्ण केला. आणि संपूर्ण झाल्यानंतर त्या दिवशी परत संपूर्ण आल्यानंतर एक संकल्प आहे त्यांनी केलेला की करिष्यमान ऐंद्री शांती अंगत्वेन. राज्याभिषेकाच्या विधीमध्ये मुख्य ऐंद्री शांती करावी लागते. तर ती ऐंद्री करिष्यमान ऐंद्री शांती अंगत्वेन हलाहारम भूशय्याम ब्रह्मचर्यम कुर्यात असा संकल्प केला. आणि त्या दिवशी एक रात्र म्हणजे पहिल्या दिवशी ते एक रात्र त्यांनी फलाहार म्हणजे उपवास केलाय महाराजांनी. भूशय्या म्हणजे जमिनीवरती निद्रा केलेली आहे आणि ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे. असं एक रात्र तप करावं लागतं. ते तप त्यांनी पूर्ण केलेलं आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आरंभ करून दुसऱ्या दिवशीचे विधी सुरू झाले. द्वितीय आहे ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, दुसऱ्या दिवशी शके 1596 31 मे 1674 इसवी सन. दुसऱ्या दिवशी परत संकल्प केलेला आहे. त्या संकल्पात परत दुसऱ्या दिवशीच्या विधीचे म्हणजे तिथे ऐंद्री शांती सुरू करण्यात आली. संकल्प परत महाराजांनी असा
त्यांच्या हातून करण्यात आला. करिष्यमाण राजाभिषेक अंगत्वेन ऐंद्री शांतीन करिष्य. आणि मग मुख्य मंडपामध्ये आरंभ करण्यात आऊन देवता स्थापन झालेले. देवता स्थापनापर्यंतचं कर्म केलेलं आहे आणि ब्राह्मण भोजन करून नंतर मग विश्रांती झाली. तृतीय म्हणजे तिसऱ्या दिवस राज्याभिषेकाचा ज्येष्ठ शुद्ध अष्टमी शके 1596 1 जून 1674. त्या दिवशीचा संकल्प आहे ऐंद्री शांती अंगत्वेन ग्रहयज्ञम करिष्ये. मग ग्रहस्थापना झाली आहे. ग्रह होम त्या दिवशी झाला आहे. दशदिक्पाल पंचलोकपाल सहित नवग्रहांसाठी बलिदान करून विधी पूर्ण केला आहे. ब्राह्मण भोजन झालं, इतर दान वगैरे झाले. मग चतुर्थी आणि चौथा दिवस ज्येष्ठ शुद्ध नवमी 2 जून 1674. आता या दिवशी भाकड दिवस म्हणून विश्रांती येते. त्या दिवशी कुठलाही कार्यक्रम केलेला नाही. आता असं का केलं तर बेंद्रेंनी असं दिलेलं आहे की नवमी आणि मंगळवार दोन्ही अशुभ म्हणून तो दिवस काही घेतला नाही. कारण पूर्वी जो आरंभाला जो मुहूर्त पाहिजे असतो तो षष्टीला मिळालेला आहे ज्येष्ठ महिन्यातला. आणि आरंभाचा मुहूर्त फार महत्त्वाचा असतो आणि राज्याभिषेकाचा मुहूर्त महत्त्वाचा होता. मध्ये हे जे काही धार्मिक विधी होते हा एखादा दिवस इकडे तिकडे करता येत होता. तर त्याप्रमाणे नवमी हे त्यांनी भाकड दिवस म्हणजे पूर्णपणे त्यांनी काहीच काम केलेलं नाही. तर हा भाकड दिवस का ठेवला तर नवमी ही जी तिथी आहे ही बौधायन पण अनिष्ट मानते. कारण बौधायन सूत्रामध्ये राज्याभिषेकाचा प्रयोग आहे. गौतम स्मृतीत नाही आहे, बौधायन स्मृतीमध्ये आहे. बौधायन सुद्धा तो अशुभ मानतोय आणि बृहस्पती पण अशुभ मानतोय नवमीला. तर म्हणून त्यांनी नवमीचा जो दिवस आहे तो भाकड दिवस ठेवला आहे. याची जी कारिका आहे ती पण बृहस्पती संहितेमध्ये आपल्याला आढळते. सर्वे शुभा हा प्रोक्ता तिथयो नवमी विना असं वचन आहे त्यांचं की सर्व तिथी राज्याभिषेकासाठी उक्त आहे पण नवमी मात्र याच्यामध्ये त्याज्य सांगितलेली. म्हणून त्यांनी पण नवमी त्याज्य केलेली आहे. आणि त्या दिवशी मंगळवार पण होता. दोन्ही हे असल्यामुळे आणि नवमी तिथी धरतच नसल्यामुळे त्यांनी ती नवमी भाकड दिवस म्हणून ठेवलेला आहे. चतुर्थ दिवस झाल्यानंतर पाचवा दिवस राज्याभिषेक सोहळ्याचा पंचमे आहे ज्येष्ठ शुद्ध दशमी शके 1596 3 जून 1674. या दिवशी नक्षत्र यज्ञ केलेला आहे की सर्व नक्षत्रांचं बळ महाराजांना लाभावं आणि त्या नक्षत्र देवतांची कृपा राहावी याच्यासाठी नक्षत्र देवतांची स्थापना करून त्यांचा होम करण्यात आलेला आहे. त्यांना बलिप्रदान करण्यात आलेलं आहे आणि पूर्णाहुती ब्राह्मण भोजन करून त्या दिवशीचा तो नक्षत्र यज्ञ जो ऐंद्री शांतीच्या अंतर्गत आहे तो पूर्ण केलेला आहे. षष्ठी आहे म्हणजे 6वा दिवस. 6वा दिवस ह्या दिवशी दिवसा काहीच विधी केलेला नाही. तर रात्री कृष्ण वस्त्र परिधान करून स्वतः आचार्य हस्ते निवृत्ती याग नावाचा मुख्य मंडपाच्या नैऋत्य भागी हा याग संपन्न झाला. आचार्य हस्ते म्हणजे स्वतः गागा भट्टांच्या हस्ते आणि महाराज कृष्ण वस्त्र परिधान करून त्यांना बोलवलं. त्या नैऋत्य भागामध्ये अग्निस्थापन करून हा याग संपन्न झाला. बलिदान केले. कृष्ण वस्त्राचा त्याग केलाय महाराजांनी. स्नान करून परत एकदा पुण्यावाचन करून कांस्य पात्र गायी वस्त्रे अलंकार दक्षिणा इत्यादी दाने दिलेली आहेत त्या रात्री. हा निवृत्ती हा ऐंद्री शांतीच्या अंतर्गत केला. निवृत्ती ही तसं एक क्रूर देवता मानली जाते जी निवृत्त दिशेची स्वामी मानली जाते जी राहूची आई आहे असं पण मानलं जातं. सप्तमी हानी म्हणजे जो मुख्य दिवस होता 7वा
ज्येष्ठ शुद्ध द्वादशी त्रयोदशी युक्त, असं त्रयोदशी युक्त द्वादशी शुक्रवार. तर या दिवशी परत एकदा महामंडपामध्ये प्रवेश आहे स्नानादी करून, आणि ऐंद्री शांती तिथे संपूर्ण केलेली आहे. ज्यांना तो विधी पूर्ण बघायचा असेल त्यांनी वासी बेंद्र्यांचं राज्याभिषेक प्रयोग हे जरूर बघावं. त्याच्यामध्ये विस्ताराने सर्व प्रयोग दिलेला आहे. राज्याभिषेक ऐंद्री शांती संपूर्ण करून पूर्णाहुती करून मग राज्याभिषेकाचा जो मुख्य विधी होता तो करण्यात आलेला आहे. त्याचं पण सविस्तर वर्णन सभासदांनी पण केले की सर्व अमात्य वगैरे उभे राहिले आणि त्यांनी ते कलश धरले, मग महाभिषेक केला, मग ते कोणता औदुंबराचं आसन केलं, ती मेढ लावली, हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये आहे. मग तो विधी संपूर्ण करून राज्याभिषेका म्हणजे राजाभिषेकाचा विधी संपूर्ण करून मग ते नगर परिक्रमेला गेलेले. देवदर्शन पूजन करून राजवाड्यामध्ये मग दरबार भरवण्यात आलेले आहे, लोकांच्या भेटीगाठी झालेल्या आहेत, मुजरे झालेले आहेत. अशा प्रकारे हा राज्याभिषेकाचा सोहळा संपूर्ण झाला आणि हे संपूर्ण विवरण ते वासी बेंद्रांच्या पोथीमध्ये धार्मिक विधीचं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जे मुख्य अडचणी होत्या त्याच्यावरती त्यांनी प्रायश्चित्ताचा होम किंवा समावर्तन संस्कार किंवा उपनयन संस्कार करून मग समावर्तन करून एक विवाह करून आणि मग ते केलं असेल म्हणून ते चतुर्थीपासून जे म्हणतात चिटणीस बकरीमध्ये हे कदाचित सत्य असेल, कारण त्याच्याविषयीची चर्चा पण होती, म्हणजे बाकीच्या ग्रंथकारांनी केलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित चतुर्थीपासून पूर्वांग उत्तरांग प्रायश्चित्त करून सर्व हे संस्कार परत केले असतील प्रायश्चित्तासहित असं होतं. कारण हल्ली पण आपण जर खूप उशीर झाला विवाहाला उपनयन नाही झालं तरी प्रायश्चित्त होम वगैरे करतो. तर त्याप्रमाणे त्या काळातही केलं गेलं असं. या म्हणजे ज्या काही अडचणी होत्या जनतेच्या पण मनात होत्या, तत्कालीन शास्त्रकारांच्या मनात होत्या, त्याच्यावर सगळ्या अडचणींवरती गागा भट्ट आणि त्यांच्या घराण्यांनी तत्कालीन विद्वानांशी चर्चा करून त्या स्मृतीतल्या वचनांचा योग्य अर्थ लावला आणि त्यातनं जनतेचं पण बऱ्याच अंशी समाधान करण्याचा प्रयत्न केलाय की उपनयन झालेलं नाही आहे, मग यांचा वंश कोणचा आहे, मग एक क्षत्रियच आहेत का, मग अमुक आहेत का, या सगळ्या याच्यावरती मात करून आणि तो प्रयोग सिद्ध केला, स्वतः लिहिला आणि तो संपन्न करून घेतला आणि तो ऐतिहासिक प्रयोग होता. असं म्हणतात की कृतयुगामध्ये हरिश्चंद्र राजा झाला या हिंदुस्थानात, की त्याचं स्मरण आजपर्यंत राहिलं आपल्याला. त्रेतायुगामध्ये राजा रामचंद्र देव, रामराज्य तर आजही पाहिजे आपल्याला. द्वापार युगामध्ये युधिष्ठिर हा शककर्ता राजा झाला. महाभारत आपण त्या कथा ऐकतो, प्रभू रामचंद्रांच्या राजा रामचंद्रांच्या कथा ऐकतो, त्यांचं भजन करतो, त्यांचा जप करतो. युधिष्ठिरासाठी आपण महाभारत वाचतो, तो आपला मुख्य इतिहास ग्रंथ झालाय शककर्ता युधिष्ठिर द्वापार युगातला. आणि त्यानंतर कलियुगामध्ये हे शिवनरूप झालेले आहे. जसं आपण रामायण महाभारत कथा वाचतो तसं ही शिवनरूपतींची कथा आहे, ही सुद्धा आपल्या क्षेत्रस्थ ब्राह्मणांसाठी तितकीच महत्त्वपूर्ण आहे आणि तिचं स्मरण वारंवार झालं पाहिजे. जसं आपण महाभारतातल्या कथा सांगतो, ऐकतो, त्याच्यातनं काही बोध घेतो, तसं या कलियुगामध्ये ही शिवकथा आहे की छत्रपती शिवाजी राजांची कथा जर आपण ऐकली तर ती अनेक प्रसंगामध्ये आपल्याला मार्गदर्शक ठरते की आता कसं वागायचं, काय करायचं, काय धर्म काय अधर्म याचा चांगल्या प्रकारे बोध होतो. जे धर्म पाळत आहेत त्यांची जी धर्मानी आणि जे अधर्मानी समर करतायत त्यांच्याशी त्याच पद्धतीने वागणं हा कलियुगातला धर्म प्रस्थापित केलाय महाराजांनी त्यांच्या आचरणाने. आणि कलियुगामध्ये शिवनरूपतींचा हा धर्मच पुढे चालेल असं आत्ता तरी स्थिती आहे आणि ती कलियुगामध्ये राहील. त्याच्यामुळे जसं त्रेतायुगामध्ये राम, द्वापार युगामध्ये युधिष्ठिर, सत्ययुगामध्ये हरिश्चंद्र, तसं कलियुगामध्ये शिवनरूपतींची कथा आहे. त्याच्यातला हा सगळ्यात वैभवशाली अध्याय म्हणजे जेव्हा समस्त हिंदू जनता विद्वानांपासून तर अत्यंत सगळ्या स्तरावरची जनता, सर्व जाती धर्म वेगवेगळे
भेदांमध्ये विखुरलेली जनता या एका समारंभासाठी तन मन धनाने एकत्र झाली आणि तो ऐतिहासिक सोहळा रायगडावरती पूर्ण करण्यात आला आणि त्याच्यामध्ये त्र्यंबकेश्वर, पैठण आणि काशी क्षेत्रातल्या विद्वान ब्राह्मणांनी सहभाग दिला. तो प्रयोग निर्माण केला, तो प्रयोग संपन्न केला आणि त्याच्यानंतरच ते साम्राज्य खरोखर त्या राज्याभिषेकाचा तो मुहूर्त इतका चांगला ठरला की नंतर हे मराठी साम्राज्य हिंदुस्थानच्या सर्व दिशांना पसरलं. आज जरी म्हणजे इंग्रजांची मध्ये साम्राज्य म्हणजे आपल्या इथे निर्माण झालं तरी सुद्धा राजे मात्र अजूनपर्यंत आहेत आणि पुन्हा किंवा आपलं सातारा, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी महाराजांची गादीवरचे त्यांचे वंशज आजही ते राजपद भोगताय आणि जनतेच्या मनातही त्यांच्याविषयी ती भावना आहे. इतकं महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत त्या राज्याभिषेक प्रयोग तो संपन्न झाला, यशस्वी झाला असंच आपल्याला म्हणावं लागेल, तो धार्मिक प्रयोग. त्याच्यामुळे हा विषय फार महत्त्वाचा होता. आजकाल असं म्हटलं जातं की ते काय त्यांचं राज्य हिंदू धर्माचं होतं का आणि त्यांच्या सैन्यामध्ये अमुक होते तमुक होते. जी प्रजा असते ती सैन्यामध्ये जाते म्हणून राजाला धर्म नसतो असं काही नाही. राजांना धर्म होता आणि तो धर्म त्या वैदिक पद्धतीने त्यांनी अभिषेक करून किंवा नंतर तांत्रिक अभिषेक करून, आगम आणि निगम या दोघात कोणी कमी नाही. आगम म्हणजे वैदिक परंपरा आणि निगम म्हणजे वैदिक परंपरा आणि आगम म्हणजे अवैदिक परंपरा. या दोन्ही परंपरांचा आदर्श किंवा आदर महाराजांनी या दोन राज्याभिषेकात करून जनतेचंही मन जिंकलेलं आहे. तर त्यापैकी हा विद्वानांना मान्य असा प्रयोग हा यशस्वी झाला असंच म्हणावं लागेल. आणि आजपर्यंत तो जो शिवशक आहे तो पण चालू आहे आणि महाराष्ट्रीय जनतेमध्ये महाराजांचं स्थान हे खरोखर राजा राम, राजा म्हणजे आपले द्वारिकेचे राजे कृष्ण यांच्याप्रमाणेच शिवनृपती देवता सदृशच ते स्थान राहील. त्यानंतर त्यांनी संस्कृत परत एकदा थोडंसं तांत्रिक समस्येमुळे व्यत्यय आला. आपले काही प्रश्न असतील या संदर्भात तर आपण विचारू शकता. काही प्रश्नांना मी उत्तरं देतो. तर या राज्याभिषेकाचा प्रयोग अशा प्रकारे अष्टप्रधान मंडळ स्थापना करून पूर्ण केलं. संस्कृत नावे ठेवले, राज्य व्यवहाराचा कोश सुरू झाला, शिवशक सुरू करण्यात आला. त्या घटनेपासून सहस्त्रावधी ब्राह्मण, जटाधारी, जोगी, जंगम यांना मिष्टान्न भोजन, दान दक्षिणा वाटली. हत्ती, घोडे, वस्त्रे, भूषणे वाटण्यात आली आणि सर्व प्रकारचे वकील आले. बाकीचं ते त्याचं वर्णन ग्रंथातरी पाहता येईल. असा दैदिप्यमान सोहळा महाराष्ट्रात संपन्न झाला आणि इथून पुढे हे राज्य वाढता वाढता आटकेपार गेलं आणि आजपर्यंत ते मराठी साम्राज्य इथे आहे, ते विचार आहेत आपला. म्हणजे ते राजे पण अजून नागपूरला किंवा साताऱ्याला किंवा कोल्हापूरला आहेत. आणि असं म्हटलं तर राज्याभिषेक प्रयोग हा सफल झाला असंच म्हणावं लागेल. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर या राज्याभिषेकात काही त्रुटी राहिल्या होत्या काय? या राज्याभिषेकात काही त्रुटी राहिल्या होत्या काय आणि काही राहू गेलं का किंवा परत राज्याभिषेक करण्यात आला असं काही उल्लेख इतिहासात सापडू शकतो. तर या राज्याभिषेक प्रयोगात तर तशी काहीच त्रुटी नाही आहे शास्त्रीय दृष्ट्या. किंवा तत्कालीन सगळ्यात मोठे विद्वान हा राज्याभिषेक सोहळा करायला म्हणजे हे झालं होते, त्याच्या मुहूर्तावर विचार झाला होता किंवा मागचे सगळे प्रयोग अभ्यास करून हा प्रयोग अत्यंत चांगल्या दिवशी चांगल्या लोकांकडनं सर्व साधन सामुग्री म्हणजे सगळ्या दिशांचं पाणी आणलं होतं, सर्व समुद्रांचं, सर्व नद्यांचं. आणि महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी याला प्रयोगाला विरोध केल्याचं तथ्य आहे का असंही काही जण विचारतात. तर ते अजिबात तथ्य नाही आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्रातल्या पैठणच्या आणि त्र्यंबकच्या ब्राह्मणांनी, आता होते कोण तेव्हा, पुणे हे शहर शिवाजी महाराजांनी वसवलेलं आहे, त्याच्यामुळे पुण्यातले ब्राह्मण विरोध करतील असंही नव्हतं.
मुंबई हे आत्ताच इंग्रजांच्या काळात वसलेलं शहर आहे, त्याच्यामुळे तिथेही मोठी ब्राह्मणांची विद्वान वस्ती होती. त्या काळात असंही नव्हतं. जे काही क्षेत्र होते ते त्र्यंबकेश्वर क्षेत्र तर मान्यता प्राप्त होतं, पैठण होतं, आणि इथल्या ब्राह्मणांनी काशीच्या ब्राह्मणांना मिळून हा प्रयोग केला आहे. त्याच्यामुळे कोणत्या ब्राह्मणांनी विरोध केला असं काही मला वाटत नाही. हां, जनतेकडनं काही प्रमाणात विरोध झाला ते म्हणजे मासाहेबां देहावसन झालं त्या प्रयोगानंतर, तर त्याच्यावरनं ही चर्चा सुरू झाली. आणि असे लोक असतात, कारण महाराष्ट्रामध्ये जी वैदिक परंपरा ही इतकी स्ट्रॉंग नव्हतीच कोणत्या काळामध्ये. अवैदिक परंपरा ज्याला म्हणता येतात तांत्रिक परंपरा, ह्या पूर्वापार इथे फार बहरलेल्या होत्या. किंवा वैदिक धर्माला आव्हान देणारे जे काही चळवळी झाल्या त्या त्या काळामध्ये, मग ती लिंगायतांची चळवळ असो किंवा वारकरी संप्रदायाची असो किंवा महानुभाव संप्रदायाची असो, यांनी ते परंपरागत वैदिक तत्वज्ञान तर घेतलं, पण वैदिक कर्मकांड मात्र नाकारलं. तर अशा ज्या त्या अवैदिक परंपरांचे विचार होते ते जनतेच्या मनात रुजले होते. त्याच्यामुळे कदाचित तो स्वतःचं महत्त्व वाढवण्याच्या नादामध्ये हा विरोध झाला असेल. पण तो ब्राह्मणांकडनं झाला याच्यामध्ये तथ्य काही जास्ती वाटत नाही, कारण तत्कालीन सर्व ब्राह्मणांना ब्राह्मण भोजन केलेले होते. त्यांनी 50-50 हजार ब्राह्मणांना दानदक्षिणा साधू संतांना वाटल्या होत्या. त्याच्यामुळे असं काही विरोध नाही झाला. पण जनतेमध्ये मात्र म्हणजे आईसाहेबांच्या मृत्यूनंतर थोड्याफार चलबिचल झाली. आणि मग ती चलबिचल दूर करण्यासाठी निश्चलपुरी गोसाव्याच्या हातून हा दुसरा तांत्रिक अभिषेक करून घेतला. कारण त्याला तांत्रिक परंपरेशी महाराष्ट्रातली जनता वैदिक परंपरेपेक्षा त्या अवैदिक परंपरेशी जास्त जुळली गेली होती. हे मानव संप्रदायाच्या इतिहासावरनं, वारकरी संप्रदायाच्या इतिहासावरनं आपल्याला बघता येईल. तर त्याच्यामुळे त्या जनतेच्या मनाच्या समाधानासाठी सुद्धा केलं. आणि ते कोणी केलं? तो राज्याभिषेक तर निश्चलपुरी गोसाव्याने. आता हे निश्चलपुरी म्हणजे दशनामी संन्यासी जे आदि शंकराचार्य यांनी वैदिक धर्माच्या रक्षणासाठी म्हणून या दशनामी संन्यासींचं संघटन उभं केलं. त्यातल्याच एक निश्चलपुरी गोसाव्यांनी हा तांत्रिक अभिषेक केला. ही हिंदू धर्माचं खरं म्हणजे एक वैशिष्ट्य मानावं लागेल की आगम आणि निगम म्हणजे वैदिक आणि तांत्रिक या परंपरा परस्पर मिश्रण होऊनच आपली संस्कृती निर्माण झालेली आहे. आणि या दोन्ही परंपरांचा आदर महाराजांनी केला. आणि त्या काळात जी जनतेच्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्या असतील, त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगाच्या नंतर काही उत्पात झाले किंवा काही अशा घटना घडल्या की ज्या अशुभ सूचक आहे असं जनतेला वाटत होतं. कारण त्या काळातल्या जनतेवर या शुभाशुभ शकुनांचा फार प्रभाव होता. मग तो दूर करण्यासाठी जो काही थोडाफार विरोध होत असेल म्हणून तो तांत्रिक अभिषेक करण्यात आला असं मला वाटतं. राज्याभिषेक दिन साजरा करताना विधी करता कसा असावा? राज्याभिषेक दिन साजरा करायला विधी, आता परत एक धार्मिक विधी गागा भट्टासारखा आपल्याला निर्माण करावा लागेल. आता एखाद्याचा वाढदिवस साजरा करायचा आहे म्हणून आपण ओवाळतो, तसं आपण महाराजांच्या प्रतिमेला ओवाळू शकतो. त्या दिवशी गोडधोड खाऊ शकतो. महाराजांना अभ्यंग स्नान घालून पुण्य नद्यांचं पाणी आणून परत एकदा स्नान घालू शकतो. त्यांना पाद्य अर्घ्य देऊन पूजा करू शकतो. असं आपण विधी निर्माण करू शकतो. पण असं काही विधी केलाच पाहिजे असं काही बंधन नसावं. ज्यांनी त्यांनी आपल्या राजाचं म्हणजे मोठेपण त्यांना जसं साजरं करायचं आहे तसं साजरं करावं प्रत्येक मनुष्य. कारण इथं आपल्या याच्यामध्ये एक वाक्यता अशी कधीच नव्हती. हिंदू धर्माचं हे वैशिष्ट्य आहे की आपण एकच ईश्वर मानत नाही, एकच ग्रंथ मानत नाही, सर्व परंपरांचा आदर करतो. सर्व समावेशकता आहे. त्याच्यामुळे असा काही एक विधी प्रॉपर केलं तरी लोक करतीलच तो विधी असंही नाही आहे. आणि मग त्याला काही अर्थ नाही. कारण धार्मिक परंपरेत राज्याभिषेक विधी ज्या दिवशी झाला त्या दिवशी अमुक एक विधी करावा असं कुठे हे नाही, मार्गदर्शन नाही. शिवाय महाराजही आता नाही आहे. मग त्यांचे वंशज जे बसलेले ते त्या विधी म्हणजे त्यांच्या पंडितांकडनं करूनच घेतात. पण आपल्याला महाराजांची पूजा मात्र करता येईल त्या दिवशी. त्यांना स्नान घालणे, गंधपुष्पादिकांनी पुष्पांनी पूजन करणं आहे, पुष्पमाला हे करणं आहे.
अशा पद्धतीने आपण त्यांचं स्मरण करू शकू. पूजा करण्यापेक्षा सुद्धा त्यांचं स्मरण, त्यांच्या कार्याचं स्मरण, त्यांच्या विचारांचं स्मरण हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. नुसतंच नाही ते देव बनवतो आपण आणि ते पूजा करीत बसतो, त्याच्यामध्ये ते काही राज्याभिषेकाचा दिन साजरा करण्यासाठी विधी असा नसावा. एक पुष्पहार घातला पण त्यांच्या विचारांचा जागर व्हावा. कारण आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर आर्यावर्त लोक आपण धर्म आणि अधर्म याच्या इतका नादात पडलो होतो की मोहम्मद घोरीला इतक्या वेळा पकडून अभय मागितलं म्हणून सोडून दिलं, पण त्या घोरीने मात्र पृथ्वीराजाला शरण आल्यानंतरही म्हणजे देहांताची शिक्षा दिली. मग आधार्मिक लोकांची काय धर्माने युद्ध करणार? आणि हा आदर्श मात्र महाराजांचा घ्यायलाच पाहिजे. मग त्याला तुम्ही गोरिल्ला वॉरफेअर म्हणा, नाही तर गनिमी युद्ध म्हणा, पण आधार्मिक लोकांची आधार्मिक युद्ध करायचं, धार्मिक लोकांची धार्मिकतेने वागायचं. हाच कृष्णाच्या म्हणजे सारखा द्वापर युगात कृष्ण झाले ना. आता काही रामराज्य राहिलेलं नाही धर्माने वागायचं. तर जो जसा वागल तसा विवेक करून आपल्या कृष्ण नीतीप्रमाणे चाललंय, जे महाराजांचं तत्व होतं, अशाच तत्वांनी आपण त्याचं किंवा त्यांचं स्थापत्य म्हणजे ज्यांनी जे दुर्ग केले किंवा आपल्या राज्याचे जे 7 अंग आहे त्यांचा कसा विकास केला, व्यापाराचा कसा विकास केला, त्यांची या सगळ्या दृष्टीने जे कार्य आहे याचा जर जागर झाला तर तो जास्त चांगला विधी असेल असं मला वाटतं. राज्याभिषेक ही संकल्पना कोणी मांडली याच्यावरती आता इतिहासामध्ये जाऊन असं एकच व्यक्तीचं नाव सांगणं कठीण आहे. पण त्या काळात जे महाराष्ट्रातले विचारवंत असतील, संत असतील, त्या संतांची आणि धर्मपरायण अशी जी जनता असते की ज्या वेदांत चे सिद्धांत आहे किंवा हिंदू धर्माचा तो एक अंग आहे वैदिक परंपरा हा पण, आणि त्या वैदिक परंपराला मानणारे विद्वान पण त्या काळात होते. आणि जसं निगमाबरोबर आगमाची परंपरा पण होती आणि त्याला मानणारे पण जंगम किंवा नाथपंथाचे योगी हे थोडेसे अवैदिकच होते त्यावेळेस. ते या वैदिक परंपरांना मानत नव्हते, कारण नाथपंथामध्ये तर त्यांचे मंत्र पण वेगळ्या भाषेतले शाबत आणि त्यांचे विधी पण वेगळे, ते वैदिक पद्धतीशी पूर्णपणे मेळ खात नाही. मग यांचं संख्या त्या काळात जास्त होती. त्याच्यामुळे नेमकं कोणी ही संकल्पना मांडली हे सांगणं कठीण आहे. पण त्या विद्वानांनी त्या संकल्पनेला ज्यांनी मांडली असेल त्याचे तर आत्ता मी आभार मान्य करतो समस्त हिंदू जनतेच्या वतीने. आणि त्यांना त्यांच्या राजेपदाला जी एक मान्यता मिळाली आणि ते विष्णूंचे जे अधिकार होते राजाचे दंड करण्याचे, म्हणजे ब्राह्मणांना पुरोहिताला सुद्धा दंड करण्याचा तो अयोग्य वागला तर हा अधिकार त्यांना मिळाला आणि त्यांच्या ज्ञातीमध्ये त्यांना प्रधान म्हणजे मुख्यत्व मिळालं. हे महत्त्वाचं आहे, कारण संघर्षाच्या कालावधीमध्ये क्षत्रियांशी लढत होते वेगवेगळ्या शाह्यांमध्ये. हाच इतिहास आहे. आणि क्षुद्र स्वार्थापेक्षा आपलं एक राज्य निर्माण करावं आणि त्याचं कोणीतरी एक मुख्य असावा की ज्याचं सगळ्यांनी ऐकावं, हे तर साध्य झालं. याच्या पुढे स्वतः म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंश जिंजीला गेले तरी इथली जनता एक दिलाने लढली आलमगीरशी. हे त्या राज्याभिषेक प्रयोगातनं तर साध्य झालं. दोन्ही राज्याभिषेक मिळून आगम निगम परंपरा एकत्र झाल्या आणि राजाला तिकडे सुरक्षित ठेवून तामिळनाडूमध्ये इथली जनता लढली. हे त्याचाच या राज्याभिषेक प्रयोगाचं सगळ्यात मोठं एक परिणाम आणि यश मी मानतो. म्हणून नेमकं कोणी सांगितलं हे आत्ता सांगणं मुश्किल आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील इतर मूर्तींच्या संदर्भामध्ये एक प्रश्न आलेला आहे. तर तो आजचा विषय नाही आहे खरं म्हणजे, त्या विषयासाठी स्वतंत्र बसावं लागेल. कारण त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये अष्टशक्ती अष्टभैरव यांच्या मूर्ती आहेत आणि त्या मूर्तींच्या प्रमाणे त्या भैरवांचे नावं निश्चित करण्याचं काम चालू आहे. बरेच विद्वान जण करतायत आणि ते पूर्ण झाल्यावरती पुस्तक रूपाने निश्चितपणे मी मांडतो. तो इतका सोपा विषय नाही की लगेच मी बोलन त्याच्यावरती, कारण ते जवळजवळ 100 मूर्ती आहेत आणि वेगवेगळे चिन्ह पण त्या मंदिरावरती अंकित केलेले. त्याचा सर्व अर्थ लावावा लागेल, कारण तत्कालीन त्या वास्तुशिल्पकार आणि त्यांनी फार विचार करून इथल्या परंपरांचा विचार करून दोन्ही आगम आणि निगम म्हणजे वैदिक आणि अवैदिक परंपरा दोघांचाही विचार करून ते चिन्ह निर्माण केलेले.
किंवा मंदिर वाचणं, तिथल्या मूर्त्या किंवा चिन्ह याच्या आधारे काही सांगणं, की त्या विशिष्ट पायऱ्या सुद्धा देताना ते एका विशिष्ट संख्येनेच दिलेले आहे. तर याच्यावरती बराचसा विचार पूर्वी पण झालेला आहे आणि पुढे पण चालू राहील. पण तो इतक्या सोप्या शब्दात मला सांगता येणार नाही सगळ्या मूर्तींचं. मग ते पुढे खूप वाढेल, म्हणजे 5 तासही कमी पडतील आपल्याला. मग त्या मूर्त्यांचे श्लोक, त्यांच्या हातातले आयुध आणि मग कोणता भैरव आहे, कोणती शक्ती आहे हे निश्चित करण्याचं काम चालू आहे. पूर्ण झाल्यानंतर पुस्तक रूपाने निश्चित मांडले. धन्यवाद. आपण सर्वांनी उपस्थिती दिली. शंभो प्रतिष्ठानने मला ही संधी दिली. मी खूप खूप आभारी आहे. असं सहकार्य आपण श्रोत्यांनी पण पुढेही द्यावं असं माझ्याकडनं प्रार्थना. धन्यवाद. वा आपल्या त्र्यंबकेश्वरमधील ओम शंभो प्रतिष्ठान त्यांनी ही जी काही ऑनलाईन 3 दिवस व्याख्यानमाला घेतली, त्यातला आज तसा पाहायला गेला तर शेवटचा दिवस. परंतु आत्ताच इतक्यात एक प्रश्न आले, त्याच्यानंतर आत्ताच जसं राजदादांनी सांगितलं की फक्त त्र्यंबकेश्वर मंदिर याविषयी बोलायचं झालं तर 5 तास काय 6 तास कमी पडतील. तर नक्कीच ती पुढची व्याख्यानमाला आपण करूया, त्याबद्दल सगळी माहितीही दिली जाईल. परंतु आत्ता या 3 दिवसाच्या व्याख्यानमालेत आम्हाला त्र्यंबकेश्वर वासियांना आणि इतरही जणांना, मित्रपरिवाराला, जे जे कोणी ऑनलाईन आले त्यांना या 3 दिवसामध्ये खूप साऱ्या गोष्टी नाविन्याने कळाल्या. जसं की पहिल्या दिवसाचा आपला जो त्र्यंबकेश्वर मंदिराचा विषय होता, तर त्या मंदिराविषयीची बांधकाम शैली, त्याचं विस्तार, त्याच्यानंतरून त्यामध्ये बांधताना किती खर्च झाला, या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा इतक्या विस्ताराने आणि माहितीपूर्ण दादांनी सांगितलं. तसंच कालचा सगळ्या आपल्या गडकट फिरणाऱ्यांच्या आवडतीचा विषय जो होता श्रीगड, त्र्यंबकगड, त्या गडाचं महत्त्व, त्याच्यानंतरून आपल्या त्या त्र्यंबकेश्वराच्या गडाच्या कुठल्याही परिस्थितीचा, भौगोलिक परिस्थितीचा, त्याच्यानंतरून बांधकाम शैलीचा, या सगळ्या अंगाने दादाने अगदी विस्तृतपणे सगळी माहिती दिली. त्यानंतरून आजचा विशेष महत्त्वाचा विषय होता की शिवराज्याभिषेक विधी. जसं आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या इतिहासकारांचं काही ना काहीतरी वाचत असतो, ऐकत असतो, तर त्या विषयांमध्ये राज्याभिषेकाचं फार महत्त्व सांगितलं जातं. परंतु तो कसा आहे, कसा केला, तो कसा बांधला गेला किंवा तो कशा पद्धतीने केला गेला असेल, अगदी मुहूर्तापासून तर सगळ्याच गोष्टी त्या दादांनी अगदी विस्तृतपणे सांगितलं. तर या 3 दिवसीय त्र्यंबकेश्वरमध्ये आपल्या ओम शंभो प्रतिष्ठानने 3 दिवसीय जे व्याख्यान ठेवलं होतं ऑनलाईन, याबद्दल श्री राजेशदादा दीक्षित यांचं मी मनपूर्वक आमच्या ओम शंभो प्रतिष्ठानतर्फे आणि सगळ्या मित्रपरिवारातर्फे आपल्या ऑनलाईन पाहणाऱ्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. एक फुलाची पाकळी म्हणून आम्ही मित्रमंडळींनी थोडासा इथे सत्कार राजदादांचा करण्याचे ठरवले. आपल्या मित्रमंडळींपैकी प्रतिनिधी जे आहेत, आपल्या मित्रमंडळीच्या पैकी प्रतिनिधी जे आहेत, आपले रुद्र शर्मा लोगावकर, रोशन लोगावकर वकील साहेब, हे राजूदादा यांचा सत्कार करतील. सांगा.